पण अनेक वर्ष शिवसेना प्रमुखांसोबत काम करण्याची संधी मला मिळाली. शिवसेना प्रमुखांचा एक विश्वासू शिवसैनिक म्हणून मला काम करण्याची संधी मिळाली. एक घटना मी तुम्हाला मुद्दाम सांगतोय. 92-93 सालामध्ये ज्या वेळेला स्टोअरचा भडका होऊन माझी पत्नीचा अपघात झाला होता, जो आता नुकताच एका आमदाराने तो विषय काढला होता, त्यावेळेला शिवसेना प्रमुख देशमुख हॉस्पिटलमध्ये 2 वेळा आले होते. त्यांनी स्वतः सगळ्या डॉक्टरांची बैठक घेतली. म्हणजे एका आपल्या शिवसैनिकाच्या कुटुंबावरती आघात झाला व संकट आलं तर त्याचा नेता कसा धावून तिथं त्याला मदत देऊ शकतो हे तेवढं शिवसेना प्रमुखांनी दाखवलं. 2दा आले माझ्यासाठी देशमुख हॉस्पिटलमध्ये शिवसेना प्रमुख. आम्ही कधीही साहेबांना सांगितलं, साहेब आता खेळला निघतोय, नको आमदार सतत जाऊ नको, रात्रीच्या वेळेला जाऊ नको, गावं शेवटी माणूस आहे. रात्री 12च्या नंतर एक दुसऱ्या डोळ्याची झपकी लागली तर अपघात होतो. तुम्ही आता झोपा, सकाळी 5 वाजता उठून जा, पण रात्री 12च्या नंतर अंदाज प्रवास करायचा नाही. हे साहेब आवर्जून सांगायचे, किती काळजी घ्यायचे आमची शिवसेनेची, लक्षात घ्या. ते साहेबांच्यासाठी आम्ही आमचा जीव देखील द्यायला त्यावेळेला असायचं. तर त्याचं कारण हे आहे, हे असं आहे. साहेब हिंदुत्व म्हणायचे, पण मुस्लिम समाजाच्या विरोधात साहेब नव्हते. 1-2 घटना मुद्दाम तुम्हाला मी सांगेन. मुंबईमध्ये ज्या वेळेला मस्जिदमध्ये जागा मिळत नव्हती त्यावेळेला काही मुस्लिम बांधव रस्त्यावरती उभे राहून रस्त्यावरती बसून नमाज पडायचे. साहेबांनी माहिती घेतली. म्युन्सिपल कमिशनरला बोलवलं ताबडतोब आणि सांगितलं, प्रत्येक मस्जिदचा एक पैसा वाढून द्या, पैसा वाढून द्या. साहेबांनी एक पैसा वाढून दिला आणि आज आमचे मुस्लिम बांधव मस्जिदमध्ये नमाज पडतात, रस्त्यावर घेऊन घेतली. सत्य हे कमी लोकांना माहिती आहे. मी साहेबांच्या जवळ होतो, मी अतिशय जवळ होतो साहेबांच्या. हे कमी लोकांना माहिती आहे. मोठा इस्तिमा काहीतरी असतो ना आपला, इस्तिमा होता बांगल्याला घेतला होता, मला अजून आठवत आहे. त्या साहेबांच्या बंगल्याच्या मागच्या बाजूला मातुसीच्या साहेब शेखला सांगितलं होतं, साहेब काय कमी पडता कामा नाही. सगळ्या अधिकार म्हणून घेतली, साहेबांनी मिटिंग घेतली. कुठेही काय कमी पडतात तुम्हाला, पाणी कमी पडता नाही, टँकर बिंकर सगळ्या सोयी सुविधा त्या इस्तिमासाठी शिवसेना प्रमुखांनी स्वतः लक्ष घातलं आणि तो इस्तिमा यशस्वी झाला. हे मी अनुभवलं, मी पाहिले जवळला. ते कमी लोकांना माहिती आहे. साहेबांचं दुसऱ्या रूप पाहिलं कोणा कल्पना द्यायची. साहेब कोणाची जात विचारत नव्हते कधी, कोण कुठल्या समाजाचा कुठल्या बाधित आहे. तो चांगलं काम होईल त्याला साहेब प्रमोशन देऊन टाकेल. सगळे पुढं हे तिकडे हे साहेबांनी केलं. आणि म्हणून शिवसेना प्रमुखांच्या सोबत शिवसेनेमध्ये जवळजवळ 55 वर्ष मी आज झाली. त्यातले 45 वर्ष मी शिवसेना प्रमुखांसोबत. अनेक गोष्टी अशा आहेत की आम्ही ओळखपण नाही बोलू शकत आम्ही. अशा अनेक घटना आहेत, अनेक गोष्टी आहेत, नाही बोलू शकणार. पण आज एक गोष्ट चांगला आनंद होते. साहेबांनी सर्वसामान्य शिवसैनिकाला असामान्य महत्त्व प्राप्त करून दिलं. साहेब स्वतः कधी मंत्री झाले नाही, मुख्यमंत्री झाले नाही, लोकसभेचा अध्यक्ष झाले नाही. त्यांनी मनोहर जोशीला बनवलं मुख्यमंत्री, नागरांना मुख्यमंत्री बनवलं. लोकसभेचा अध्यक्ष त्यांनी मनोहर जोशीला बनवलं. का साहेब होऊ शकले नसते? झाले असते. पण साहेब स्पष्टपणे म्हणायचे की मला राजकारणामध्ये जायचं नाही, मला राजकारण जे करायचं आहे ते लोकांच्या भल्यासाठी करायचं आहे. म्हणून साहेबांनी कुठलं कधी पद घेतलं नाही. शिवसेना प्रमुख म्हणून रिमोट कंट्रोल आपल्या हातात ठेवला
आमच्यासारखी झोपडपट्टीमध्ये वाढलेली मुलं महाराष्ट्राचे मंत्री झाला, विरोधी पक्षनेते झालो आम्ही. आम्हाला नेते बनवतात, सांगा नेता बनवतात. मी तर भाग्यवान समजतो. ते कोणाच्या नशिबामध्ये नाही आहे. आणि म्हणून हेच काम याच वाटेवाला जर उद्धवजी गेले असते, मुद्दा मी सांगतोय, उद्धवजींनी स्वतः मुख्यमंत्री झाले नसते किंवा त्यांच्या मुलाला मंत्री बनवलं नसता तर शिवसेना फुटली नसते, राजसाहेबांची अभेद्य झाली असते. का उद्धवजींना वक्षा बंगल्यावर जायची घाई झाली होती मला काही माहिती नाही. पण बाळासाहेबांचा चिरंजीव बाळासाहेबांच्या भूमिकेप्रमाणे का जाऊ शकले नाही याचं उत्तर मला मिळालं नाही. म्हणून शिवसेना प्रमुख आमच्यासाठी देव आहे, देव आहे. शून्यातून आम्हाला उभं केलं, शून्यातून आम्हाला उभं केलं. उद्धवजींनी नेमकं उलटं केलं, नेमकं उलटं केलं. त्या साहेबांना आम्ही जवळनं पाहिलं. साहेबांचे मित्र संबंध पक्षाच्या पलीकडचे होते. अनेक कलाकार मंडळी, अगदी लता दीदीपासून अमिताभ बच्चनजीपासून हे अनेक कलाकार मंडळी साहेबांकडे गप्पा मारण्यासाठी यायचे आणि साहेब 3-3, 4-4, 5-5 तास यायचे. ते मी पाहिले. राजकारणामध्ये जरी मतभेद असले तरी शरद पवार साहेब आणि बाळासाहेब यांच्यामध्ये मनभेद नव्हते कधी. हा साहेबांचा स्वभाव होता. साहेब सुडांना कधी वागले नाही. मी जे साहेबांना पाहिले, ज्या शिवसेना प्रमुखाला मी पाहिलंय, साहेब सुडांना कधीच वागले नाही, कधी वागले नाही. साहेब स्पष्ट होते. जे आहे पोटात ते साहेबांच्या पोटात, हे आम्ही पाहिले. आणि साहेब एकदा बोलले की बोलले. एकदा तोंडातून शब्द निघाला की तो धनुष्यबाण सुटला, पुन्हा मी बोललोच नाही, असं उभ्या अख्ख्या आयुष्यात साहेबांकडून कधी आपल्याला पाहायला मिळालं नाही. हे साहेब हे आमचे देव होते. आणि म्हणून आज देखील साता समुद्राच्या पलीकडे, नुसतं देशात नाही तर साता समुद्राच्या पलीकडे देखील शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे होते. त्यांच्या नावाचं वचक आणि वजन आज देखील आपला पाहायला मिळतो. तो ठाकरे मॅन होता, हा ठाकरे मॅन होता. म्हणून आज साहेबांची जयंती चालू झाली. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे मी मनापासून आभार मानतो. शिवसेना प्रमुखांच्या जयंतीच्या निमित्तानं अनेक शासकीय कार्यक्रम त्या लोकांनी घेतले, त्याची देखील मनापासून मी आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. आणि एवढंच सांगेन, शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असलेलं मुंबई आणि अभिप्रेत असलेला महाराष्ट्र हा भविष्यामध्ये पाहायला मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.